थँक्यू विनोद पाटील सर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं म्हातारडी संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि विरोधात खेळत असताना दावडी, असे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. 5 षटकांची ही मॅच. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः दावडी संघानं स्वीकारली ती फिल्डिंग. ओम साई स्पोर्ट दावडी हा संघ आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना ओम म्हाताडेश्वर म्हातारडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पवन. पहिल्या षटकामध्ये पवनचा वापर दावडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. 2 मॅच देसाईनं जिंकल्यात आणि जरूर तो संघ या स्पर्धेत पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. अर्थात सेकंड सेमीफायनलमध्ये हा संघ दाखल झालाय. काल एक पहिली सेमीफायनल ह्या स्पर्धेची आपण पाहिली, ती गावदेवी कौसा आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना आपण जलेश्वर वाडेकर अर्थात प्रवीण तांडेल पुरस्कृत प्रांजळ अँड स्वरूप 11 जय जलेश्वर वाडेकरला आपण पाहिलं. त्या संघामध्ये मॅच रंगली आणि वाडेकरनं सामना जिंकला. आगासनगावचे सन्माननीय सुनीलजी पाटील यांना विनंती, या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. पहिला चेंडू जबरदस्त फटका, बॉल चालला डिपिश पॉइंटला, बॉल सीमारेषा पार आलाय चौकार. लंचची जी सुविधा आपण पाहतोय पाटील बिर्याणीचे, आणि त्यांच्याकडनं ही सुविधा पुरवण्यात आली. सुनीलजी पाटील आगासनगावचे, त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. सुनील अभिमन्यू पाटील यांच्याकडनं ही व्यवस्था पुरवण्यात आली, तर त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ना बॅक टू क्रिकेट. जबरदस्त चेंडू, लावडा पिल, विकेट डाऊन. ज्या फलंदाज निहालनं पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला होता, दुसऱ्या बॉलवरती त्याला प्रत्युत्तर देत असताना बाद केलंय आणि धक्का लागला पहिला टीम म्हातारडीला. पवनच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती P1 मध्ये चौकार जरूर ठोकला. आणखी क्षेत्ररक्षणाची पाबंदी आपण पाहिली, गॅप बरेचसे पाहायला मिळत होते आणि त्याचा फायदा उचलत असताना पहिल्याच बॉलवरती अफलातून सुरुवात केली होती 4नं, परंतु त्यानंतर पुन्हा मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि फलंदाज बाद झालाय. धक्का लागला पहिला 4 या अंकावरती. वैयक्तिक चौकाराचं योगदान त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज प्रशांत वनडाऊनसाठी. एज घेऊन बॉल मागे, फाईन लेगला क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आतमध्ये. गुड फिल्डिंग. नेता एज घेऊन बॉल जेव्हा मागे जातो अतिशय वेगानं लॉंग स्टॉपला नॉनस्टॉप धडक मारताना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु तसं घडत नाही. या फिल्डिंगमध्ये चालाकीनं मागे दोन्ही फिल्डर्स पाहायला मिळत आहेत. शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईन महत्त्वाची जागा, कारण की पहिलं प्रतिबंधात्मक षटक आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर, तर उर्वरित यष्टीरक्षक गोलंदाजसह 9 खेळाडू रिंगणाच्या आतमध्ये अर्थात 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू, परंतु अतिरिक्त बाहेर निघालाय. सध्या तरी आमचं समालोचन कक्ष थोडंसं स्क्वेअर ऑफ द विकेट आहे. इथनं बॉलच्या लाईनचं अनुमान लावणं तितकंसं सोपं नाही आहे. त्या कारणास्तव जरूर हा चेंडू आपल्याला बाहेर पाहायला मिळतोय. 2 प्रमुख पंच सध्या तरी त्यांचा लंच ब्रेक आहे, परंतु आता सध्या स्थितीला लालचंद्र मेन पंच आणि समीर जे स्क्वेअर लेगला पंचांची कामगिरी पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. जरूर चर्चा सध्या तरी चालू आहे. व्हाईट बॉल सुरुवातीला घोषित पंचांनी केला होता. लालचंद्र सरांना आपण पाहू शकाल सध्या पंचांची कामगिरी पूर्ण करत असताना एक्झॅक्टली हा चेंडू देखील बाहेर आपल्याला पाहायला मिळतो आणि पंच तेच दर्शवत आहेत की रिटर्न क्रीजचा हा बॉल बाहेर निघालाय आणि त्या कारणास्तव हा व्हाईट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय.
हे वाईटनं अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यात आणि धावफलक 5 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात तर गोलंदाजीमध्ये जरूर चांगली नव्हती. पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु त्यानंतर आलेले यश, त्या यशानं मात्र आत्मविश्वास दुणावलाय पवनचा आणि तो आत्मविश्वास आता वेगामध्ये परिवर्तित होताना पाहायला मिळतोय. फुल लेनचा चेंडू, खराब बॉल, रोनक होता त्या ठिकाणी आणि या दुपारच्या उन्हामध्ये देखील तो आपल्या टीमसाठी आफट दाखवत असताना ही कमिटमेंट गरजेची आहे. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आपण उतरता ॲज अ फिल्डर देखील आपल्याला आपलं सर्वस्व पणाला लावावं लागतं आणि एक्झॅक्टली तेच करताना आपण टीम दावडीसाठी आपण पाहतोय ते ओमसाई स्पोर्टच्या संपूर्ण शिलेदारांना. पुन्हा एकदा समोर केलतात, मिडॉनच्या हातात बॉल, धाव घेण्याची संधी नाही आहे. जितक्या वेगानं बॉल हातात गेला त्याच वेगानं त्यांना तो बॉल गोलंदाजच्या दिशेनं फेकला. थ्रो फेकी देखील अचूक होती आणि त्या कारणास्तव धाव घेण्याचं धाडस फलंदाज करू शकले नाहीत. षटक पहिलं या ठिकाणी पूर्ण झालं आणि धावा धावपळकरती पाहायला मिळतात त्या 1 गडच्या मोबदल्यात 8 धावा. यानंतर पुढील जो सामना असेल, पहिल्या फेरीतील अंतिम लढाई आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश कृपा दिवा आणि त्यांच्या विरोधात पडले संघ खेळणार आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. रोहन यांचा पडले संघ आपल्याला पाहायला मिळेल. जे दोन्ही कॅप्टन दिवा संघ तर या ठिकाणी उपस्थित आहे, तर पडले संघ आपला संघ देखील लगेचच आमच्या दिशेनं रवाना करायचा आहे, जेणेकरून इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो याची दक्षता आपण घ्यायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती इंद्रजितला आपण पाहतोय. दुसरं षटक आहे. सध्या तरी आमचं VIP डाईज एअर कंडिशनर रूम आपण पाहतोय. प्रथमतः टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अशा पद्धतीचं एअर कंडिशनर रूम आपल्याला पाहायला मिळतं. ते अगदी क्रीडांगणाच्या सभोवती भलं मोठं हे मंच आहे आणि त्यालाच अटॅच हे VIP डाईज, जिथनं मॅचचा आनंद जरूर द्विगुणित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सध्या तर रगरगत ऊन आणि अशा उन्हामध्ये खऱ्या अर्थानं सुखद क्षण ह्या VIP डाईजमध्ये. शॉर्ट पिच चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक टिपला झेल आणि संपला खेळ. प्रशांतचा धक्का दुसरा. ओम म्हाताडेश्वर म्हाताडी टीमला. टॉस तर गमावला, बॅटिंग आली होती वाट्याला आणि बॅटिंग करत असताना सुरुवात पहिल्या बॉलवर दणक्यात झाली, परंतु त्यानंतरची जी वापसी राहिली आहे ती वापसी लाजवाब मी तरी म्हणेन ती ओम साई स्पोर्ट दावडी टीमची. कल्याण डोंबिवली क्रिकेटचं हे वैशिष्ट्य आहे, कोणताही संघ कोणत्याही संघाशी भिडतो आणि कोणत्याही संघाला पराभूत करण्याची ताकद तो ठेवत असतो. कारण की लॉट्स जर आपण विचार केला तर सलग लॉट्स उडवली जातात. 4 दिवसाची स्पर्धा असेल तर 48 चिठ्ठ्या एकत्रित उडवल्या जातात आणि 2 दिवसाची स्पर्धा असेल तर 16 संघ त्या संघांमध्ये ड्रॉ एकत्रित केला जातो. पॉल सिस्टम कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाहायला मिळत नाही आहे. कोणताही संघ कमी नाही आहे आणि काल त्याची प्रचिती आली आंतरराष्ट्रीय स्तरावरती. आपण पाहिलं की झिम्बाब्वेसारख्या संघानं ऑस्ट्रेलियन टीमला परास्त केलं आणि दुसऱ्यांदा अगदी वर्ल्ड कपमध्ये हा रेकॉर्ड त्यांनी जरूर पूर्ण केला. आणि खरं तर सध्या स्थान ऑस्ट्रेलियाचं धोक्यात आलं आहे. कदाचित आता तो संघ क्वालिफाय करेल की नाही हा प्रश्नचिन्ह देखील पाहायला मिळतोय. ना बॅक टू क्रिकेट बोलूया सध्या प्रिव्हियस मॅचच्या दिशेनं, जिथे इंद्रजित गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट प्राप्त केलाय आणि आतापर्यंत 2 विकेट गमावलेत. सुरुवातीचे जे दोन्ही फलंदाज ज्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा, त्यापैकी निहाल लवकर बाद झाला आणि त्यानंतर प्रशांत देखील माघारी परतलाय. आता सलामीर फलंदाज अमोलची जबाबदारी वाढली आहे आणि त्याच्या साथीनं नवीन फलंदाज रणजित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. लेफ्ट हँडर आहेत आणि ऑन स्ट्राईक प्रथमतः आपल्याला रणजित पाहायला मिळतील. समोर इंद्रजित. चला फारसा वेळ या ठिकाणी घ्यायचा. त्यावरती गोलंदाज इंद्रजित. या अगोदर विकेट हॅट्रिक होम ग्राउंडवरती आपण विशाल मात्र ब्रावोची पाहिली आहे. एकमेव विकेट हॅट्रिक या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळाली आहे, परंतु त्यानंतर आता विकेट हॅट्रिक इंद्रजितची पाहायला मिळेल का? नवीन फलंदाज या संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु शून्यावरती रणजित देखील बाद झाला. या अगोदर जर आपण विचार केला तर निहाल ज्यानं 4 धावसंख्येचं योगदान दिलं, त्यानंतर प्रशांत ज्यानं फक्त 1च धाव बनवली, त्यानंतर आता शून्यावरती रणजित देखील परतलाय.
एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. क्रिकेट हा खेळ भागीदारीचा आहे, बनवावी लागेल. सलामीर अमोल आणि त्याच्या साथीनं आता राजेश या फलंदाजाला. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती, गोलंदाजी ट्रॅकवरती 2 चेंडू 2 विकेट आल्यात इंद्रजित कडनं. हा चेंडू आगल्या वेगळ्या पद्धतीनं स्कूप करायचं होतं. बॉल गेलाय तो शॉर्ट थर्डला, सिंगल मिळेल. हॅट्रिकचा धोका तर टललाय आणि धाव देखील एक बऱ्याच उशिरानं धावफलकावरती आणि धावफलक आता 9 या अंकावरती पाहायला मिळेल. ह्या खेळपट्टीवरती गोलंदाजांना वर्चस्व आहे कारण की प्रॉपर क्रीडांगण आहे जिथे टॉस जिंकलाय आणि जो निर्णय स्वीकारला फिल्डिंग करण्याचा तो निर्णय पथ्यावरती पडलाय आणि गोलंदाजांनी कॅप्टननं घेतलेला निर्णय मी तरी म्हणेन योग्य ठरवलाय असंच म्हणावं लागेल. कारण की धावा रोखायच्या होत्या. 5 षटकामध्ये आपल्या गोलंदाजांनी जर कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं तर येणारा जो पल्ला आहे, येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुखकर जातील या दृष्टिकोनातनं प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली. अन्यथा मागील जर मॅचेसचा आपण आढावा घेतला तर धावा डिफेंड झाल्या होत्या. 3 मॅचेसमध्ये 3दा धावा डिफेंड झाल्या. पहिल्या मॅचमध्ये देसाईनं वाकळन समोर असताना देखील धावा वाचवले, ॲड होईल आणि धावफलक डबल डिजिटमध्ये पाहायला मिळतं 10 या आकड्यावरती. 10 for 4, 10 वरती 4 गडी आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करणाऱ्या ओम म्हाताडेश्वर म्हाताडे टीमनं. स्ट्रायकिंग एंडला आपण फलन त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्राईक एंडवरती राजेश. हॅलो, लाईट गेली का? हॅलो. आणि तिथे जरूर धावा येताना पाहायला मिळतील. एकच धाव पॉवर प्ले ह्या ठिकाणी पूर्ण झाला आणि 2 षटकामध्ये धावफलकावरती 6च्या सर. या षटकाचं गोलंदाजी अनालिसिस जर पाहिलं तर 3 विकेट आणि धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा. अफलातून गोलंदाजी, जी आशा अपेक्षा इंद्रजितकडनं बाळगली होती टीम दावडीनं, तिथे अपेक्षेवरती पूर्ण खरा उतरत असताना मी तरी म्हणेन. कारण की प्रत्येक खेळाडू ज्या संघात खेळत असतो त्या संघाची काहीशी अपेक्षा त्या खेळाडूकडनं आपल्याला पाहायला मिळते आणि आज अगदी त्या अपेक्षेची पूर्ती इंद्रजितनं करून दाखवली आहे. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज पवन सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पवन पाहायला मिळेल. हे दुसरं षटक वैयक्तिक त्याच्या कोठ्यातील आपल्याला पाहायला मिळतंय आणि 5 षटकांमध्ये 4 गोलंदाज वापरले जातात म्हणजे एका गोलंदाजाला 2 षटकं फेकण्याची मुभा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यापैकी हा कोटा कंप्लीट करताना आपण या संघाचा स्ट्राईक गोलंदाज पवनला पाहतोय. आता क्षेत्ररक्षण विखुरलंय. सीमारेषेचं संरक्षण करत असताना 5 खेळाडू तर उर्वरित यष्टीरक्षक गोलंदाजसह 6 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. चांगला चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतलाय आणि सेकंड स्पेलमध्ये जसा आला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट कमावली आहे. राजेशला परतावं लागेल. बिग विकेट डाऊन. राजेश देखील परतलाय. मोठा धक्का. निम्मा संघ मात्र आता खेळाडू कक्षात परतलाय तो ओम म्हाताडेश्वर म्हाताडी टीमचा. न्यूमॅन दक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेट क्रमांक 7 वरती हा फलंदाज. कारण की 5 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि आतापर्यंतचा चेंडूंचा विचार केला तर 13 चेंडूंचा खेळ संपलाय, जे अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत. खरं तर आता विकेट टिकवून खेळ करावा लागेल, अन्यथा इथनं जरूर ज्या पद्धतीनं सिकंजा कसलाय. प्रसाद सोरकादे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर गुगल पेला 1000 रुपये मिळतील. बघा ऑनलाईनचा जमाना. दीपक काका आगमन झालंय. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. अष्टपैलू खेळाडू टीम श्री गणेश दिवाचे. फटका सजवण्याचा प्रयत्न. पुन्हा झेलसाठी क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. टिपला जाईल का? आफट लाजवाब होता. खरं तर कॅप्टन आहेत, मला तरी वाटतं आज कॅप्टनची भूमिका ते पूर्ण करतात टीम दावडीसाठी. झेलपर्यंत पोहोचले जरूर, असं वाटलं झेल कंप्लीट होईल. काही क्षण झेल हातामध्ये विसावला देखील, परंतु त्यानंतर बॅलन्स सांभाळत असताना बॉल हातातनं खाली पडला
आणि जीवनदान मिळतंय. तर दक्षला धावा देखील 2 मिळतील आणि या 2च्या स्वरूपात धावफलक 14 या अंकावरती. षटक तिसरा आपण पाहतोय. पवन जो आपला दुसरा षटक या ठिकाणी फेकत असताना होतं. सुरुवातीला बॉलच्या खाली येण्याचं होतं. सुरुवातीला बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न केला, दोघांमध्ये थू मैमय यस नो वेटचा प्रयत्न केला, दोघांमध्ये थू मैमय यस नो वेट अशा पद्धतीचं कॉल चालू होतं आणि अंततः अशा पद्धतीचं कॉल चालू होतं आणि अंततः माघार घ्यावी लागली कारण की लवकर विकेट गमावलेत. त्या कारणास्तव आता विकेटची जोखीम पत्करता येणार नाही. 20 धावा. यस, खाली बॉटल असतील तर त्या आपण रिटर्न करा. तुमच्यापर्यंत आमचा 12th मॅन पाणी घेऊन येतोय, कौतुक त्याचं करावं लागेल. दावडी संघाचा हा खेळाडू आज जरी 12th मॅन असला तरी येणाऱ्या कालखंडात तो देखील इनॅक्शनमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळू शकतो. खरं तर एक बाईट मला देखील खूप आवडली होती. किरवळी येथे स्पर्धा चालू असताना 12व्या प्रतिनिधीला विचारलं होतं की तू मैदानाच्या आतमध्ये का खेळत नाही. तर जर फायनलमध्ये क्वालिफाय झाला नाही, इंडिव्हिज्युअल पारितोषिक त्याला देण्यात येणार नाही. जी पौरुषिक हार आपण पाहिली आहे. खरं तर त्या रेसमध्ये विजय पावले जो भरपूर पुढे होता, परंतु संघ क्वालिफाय झाला नाही आहे. त्या कारणास्तव ते पारितोषिक जगत सरकारला देण्यात आलं. तर ह्या काही गोष्टी आहेत. आपला वैयक्तिक खेळ त्यासोबत संघाला देखील पुढे आपल्याला घेऊन जायचं आहे. या गोष्टी प्रत्येक खेळात मी म्हणेन लागू होतात. केवळ क्रिकेटचाच खेळ नाही आहे. प्रत्येक खेळ जेव्हा आपण खेळता तेव्हा सांघिक भावनेनं तो खेळ आपल्याला खेळता यायला हवा. एकजुटीनं जेव्हा आपण चांगला खेळ करता तेव्हा संघ देखील यश प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतं. एक्झॅक्टली इथे देखील आता तेच करावं लागेल. 3 षटकात धावा 20 बांधल्यात. आता दोन्ही बाजूंना आक्रमण करावी लागतील आणि धावा एकवटाव्या लागतील. सध्याच्या घडीला धावा धावपल करती 18 बॉलमध्ये 20 एकवटल्यात. अजूनही 12 चेंडू शिल्लक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती नौका गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 2 षटकात आता शिल्लक आहेत. 20 पाहायला मिळतात. आणखीन 12मध्ये 20-25 जर आल्या, 40+ धावा झाल्या तर मॅचमध्ये मजा येईल. फाईट बॅकसाठी किमान गोलंदाजांना पाठबळ बनवून द्यायला हवं फलंदाजांनी आणि ते कार्य करावं लागेल. पहिला चेंडू वर्ध विकेटचा आउटसाइड डी लेग स्टंप. ऋतिकला आपण पाहतोय. ऋतिक पहिला चेंडू वाईट आलाय. अतिरिक्त धाव 21 धावा स्कोर कार्डवरती. साईड या अँगलनं कदाचित हा गोलंदाज देखील गोलंदाजी करताना पाहायला मिळावा. ह्या अगोदर इंद्रजीतला आपण पाहिलं ज्या पद्धतीनं लसित मलिंगाला पाहतोय किंवा उंबारलीचा मलिंगा म्हणून ख्याती आहे. आपण सोमनाथ भोईर यांना देखील पाहतोय. असे काहीसे शैलीदार गोलंदाज ज्यांची आगली वेगळी शैली आपल्याला क्रिकेट विश्वात पाहायला मिळते. काहीसा तसाचा प्रयत्न ह्या गोलंदाजचा देखील ऋतिकचा पाहायला मिळतोय. खरं तर साईड ॲम अँगलनं दिशेवरील नियंत्रण हे खूप कठीण कार्य आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती सध्या मतीशा पथिरानाला आपण पाहतोय. तो देखील ह्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय, परंतु त्याचं दिशेवरील नियंत्रण मलिंगा इतकं ती पाहायला मिळत नाही आहे. मलिंगा ॲक्युरेट होता. दरम्यान हा चेंडू पुन्हा ऑन सेटला खेळायचा होता आणि सध्या देखील तेच आपण पाहतोय.
कारण की ह्या अँगलनं चेंडू फेकत असताना दिशेवर नियंत्रण मिळवता येत नाही सहसा, परंतु त्यासाठी फार सराव गरजेचा आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं आपण नेहमी म्हणतो. प्रॅक्टिसनं सरावानं साऱ्या काही गोष्टी साध्य होतात. क्षेत्र संगीताचं असो, क्रिकेटचं असो, कोणतंही क्षेत्र असो, जेव्हा आपण सराव करता एखाद्या गोष्टीचा तर त्या सरावातनं परिपूर्णता आपल्या जीवनामध्ये येत असते आणि तो सराव सातत्याने ह्या गोलंदाजाला करावा लागेल. आणि कदाचित त्या गोष्टीचा विचार त्यानं ऋतिकनं केला आणि डॉट चेंडू आता डिलिव्हर केला आहे. सध्या तर त्याचं गोलंदाजीचं इक्वेशन पाहिलं तर पहिला वाईट, त्यानंतर डॉट, पुन्हा वाईट आणि पुन्हा डॉट आलाय. 2 धावा त्याने खर्च केल्यात तर सोबत 2 डॉट देखील त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 22 या अंकावरती पाहायला मिळेल. दरम्यान चांगला चेंडू, ओव्हर्स दी बॉल, रेड बॉलला खेळून काढलाय अगदी साईड स्क्रीनच्या समोर. फिल्डिंग चांगली झाली आहे. सेकंडला चान्स, परतलाय फलंदाज, परंतु पंचांचं कटाक्ष त्याकडे जरूर आहे आणि पंच त्या ठिकाणी फूट वर करत असताना दर्शवतात की फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला नाही आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र धक्का लागलाय. तर बॅटिंग टीम माताडीला 6वा. खेळाडू कक्षातनं देखील तेच सांगितलं जातं की दुसरी धाव घेत असताना धोका होता, दुसरी पूर्ण झाली नाही आणि दक्ष मात्र बाद झालाय. खरं तर 2 धावा जेव्हा आपल्याला पूर्ण करायच्या असतात तेव्हा पहिली धाव खूप वेगानं पूर्ण करावी लागते. आजतागायत आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती रणमशीन विराट कोहलीला पाहतो, पहिली धाव इतक्या वेगानं पूर्ण करत असतो की दुसरी धाव सहजतेनं तो पूर्ण करताना पाहायला मिळतोय. म्हणजे ॲज अ फिटनेस क्रिकेटमध्ये तितकाच गरजेचा आहे. नवीन फलंदाज आता शुभम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला आता गिरीश. चांगला चेंडू, बाल बचावलाय गिरीश मी तरी म्हणेन, अन्यथा असं वाटलं होतं की प्लेड ऑन होईल. बॉल बॅटचा संपर्क देखील झाला, अगदी स्टंपच्या जवळून हा बॉल मागे निघून गेलाय. आणखीन एक डॉट चेंडू. आता दिशेवरील नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 4 चेंडू लिगल पाहायला मिळाले, त्यापैकी रनआउटच्या स्वरूपात एक विकेट देखील आली आहे आणि 3 डॉट आणि 2 वाईट. अशा पद्धतीनं ह्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. गुड बॉलिंग. सध्या तर प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. ह्या पूर्ण मॅचेसचा विचार केला तर एकमेव चौकार तो देखील लेग बाईटचा आपण पाहिलाय. अन्यथा गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली आणि एक्झॅक्टली पुन्हा तेच आपण पाहतोय. एज घेऊन बॉल विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि यष्टीरक्षकाचा हा जल्लोष. कॉड बिहाइंडनं एक आणखीन फलंदाज बाद. धक्का लागला माताडीला. हा तब्बल 7वा. तर चला पडले संघ, आपला कॅप्टन रिपोर्टिंग करा. आपण रोहन यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दिवा संघाचा संगणक ह्या ठिकाणी आहे. सगळे आहेत का? यस. दिवा संघ म्हटला तर इथनं जवळ त्यांची स्पर्धा देखील कधी कधी ह्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू, त्यावरती चपराक लावण्याचा प्रयत्न, धाव तर कंप्लीट झाली. एक चिकित सिंगल ह्या ठिकाणी पूर्ण करताना आपण पाहिलं. 1 धाव आणि या एका धावेनं धावफलक 24 या अंकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. रणबॉल सध्या तरी स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतं. 24 चेंडू आणि 24 धावा. शेवटचं 1 षटक आता शिल्लक आहे आणि या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ असा आहे जिथे खेळ बदलायला वेळ लागत नाही आहे, पण ती वेळ बदलवायची असेल तर आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. शेवटचे 6 चेंडू करो या मरो, जे काय करायचं आहे ते आता करावं लागेल. अवी नाही तो कभी नाही असं आपण म्हणतो. स्पर्धेत स्थान आपल्याला कायम ठेवायचं असेल तर या 6 मध्ये आपलं बेस्ट या ठिकाणी द्यावं लागेल. गोलंदाज दीपक यांना आपण पाहतो. शेवटचं षटक आणि दीपकचा वापर आपल्याला पाहायला मिळेल, कारण की नॉकआउट स्टेज आहे. ग्रामीण क्रिकेटचा जर आपण विचार केला तर प्रत्येक सामना नॉकआउटचा पाहायला मिळतोय. लीग फेसमध्ये जेव्हा आपण प्रीमियर लीगचं पर्व पाहतो तिथे एखादा सामना गमावला तर दुसऱ्या मॅचमध्ये आपण कमबॅक करू शकता, परंतु इथे तसं नाही आहे. एखाद्या ग्रामीण स्पर्धेत जेव्हा आपण सहभाग नोंदवता तेव्हा प्रत्येक मॅचमध्ये समर्पण द्यावं लागतंय. वाईट बॉल, खराब बॉलनं सुरुवात. आतापर्यंत 1200 धावा एक्स्ट्रा आल्यात
रण बॉल धावा आल्यात आणि त्यापैकी बाईचा एक चौकार पाहिला होता लेग बाईचा, सोबत जवळजवळ 5 ते 6 वाईट बॉल पाहिलेत आपण. अन्यथा धावा खूप कमी पाहायला मिळाल्या असत्या, परंतु क्रिकेटचा हा भाग आहे. जेव्हा आपण अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळता तेव्हा एकाच दुसरा वाईट देखील येतो, किंवा यॉर्क लेनचा चेंडू कधी कधी पायाला लागून तो मागे देखील चौकार जाताना पाहायला मिळतो. अगदी तेच घडलं या मॅचमध्ये. स्कूप करायचं होतं यष्टांच्या मागे, चांगला प्रयत्न, गुड फिल्डिंग. यष्टी रक्षण क्रिकेटमधील पंचांनंतर सर्वाधिक कठीण भूमिका जर कोणती असेल ना तर ती यष्टी रक्षण आहे. खास करून टेस्ट क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा ती गोलंदाजी चेंज होते तेव्हा यष्टीरक्षकाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती चेंज व्हावं लागतं. प्रत्येक बॉल खाली त्याला खाली वाकून राहावं लागतं, पुन्हा त्याला बॉलवरती धावावं लागतं. प्रत्येक बॉलवरती तो टार्गेट केला जातो. इथे देखील फटका सजवण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एका टप्प्यावरती बॉलला रोखलंय आणि तोपर्यंत धावा 2. थर्डला चान्स ह्या ठिकाणी घेतली जात नाही. या विकेट गेलेत आणि त्या कारणास्तव आता विकेट वाचवत असताना हे दोन्ही फलंदाज धावा 2 मिळतील. या 2च्या मदतीनं धावफलक आता मात्र पोहोचले ते 27 या अंकावरती. पडलेगाव संघाचा संघनायक आपल्या दिशेने येत असताना स्वागत त्यांचं देखील. आज व्हाईट अँड व्हाईट टेस्ट क्रिकेटची चर्चा नुकतीच केली. टॉससाठी आपण अक्षयला पाहतोय जो या ठिकाणी दाखल झालाय. मजबूत शरीर यष्टी त्यांचं आपण पाहतो, शरीर सौष्ठव सध्या तरी आपण पाहू शकाल. लेफ्ट मोर द विकेटचा हा चेंडू, जबरदस्त फटका, अगदी मॉडर्न क्रिकेटचा मॉडर्न फटका. फिल्डिंग खराब, अगदी हातातनं बॉल गेला मागे. त्या ठिकाणी आर्यन होते आणि आर्यनकडनं ही चुकी झाली. ह्या चुकीची अपेक्षा नव्हती त्याच्याकडनं, परंतु धावा मिळत आहेत. ह्या धावा महागात पडू शकतात, कारण की जिथे फक्त 2 धावा आल्या असतात तिथे 4 मिळाल्या आणि धावफलक आता पोहोचले ते 31 या अंकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, कारण की पहिला वाईट बॉल आला होता. अजूनही आता 3 चेंडू आणि या 3 चेंडूमध्ये किमान 1-2 मोठे फटके यायला हवेत. या अशा अपेक्षा असेल ती ओम माताडेश्वर माताडी टीमला. आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले, टॉप ऑर्डर कॉलॅप्स झाली होती. स्कूप करायचा होता परंतु फटका व्यवस्थित बॅटवरती आला नाही. या बॅट बॉलपर्यंत लवकर आली नाही, कारण की स्कूपचे फटके जेव्हा आपण खेळता तेव्हा बॉलच्या खाली आपल्याला यावं लागतं. ज्या पद्धतीनं आपण सूर्यादादाला पाहतोय, सूर्यकुमार यादव, जो बिहाइंड द विकेट अतिशय सुरेख खेळतो आणि तसा काहीसा प्रयत्न या ठिकाणी केला जात होता. ह्या अगोदर एक चौकार अशाच पद्धतीने त्याने दाखवला आणि आता मैदानाच्या आतमध्ये नयन. बॉल किती आहेत? बॉल 2 सांगते, 4च झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत, 5 झालेत. 31 धावा झालेत. बॉल बघा जरा किती झालेत. पहिला वाईट, दुसरा डॉट, त्यानंतर 2 चौकार आणि पुन्हा आता विकेट. 2 डॉट आहेत. यस, चला म्हणजे 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल. टार्गेट सेट बॉल. 31 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम बॉलवरती कितीचा आकडा दडलाय हे पाहावं लागेल. शेवटचा चेंडू आणि अगदी यंग टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, अंडर 14-15चा खेळाडू असावा आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी बरेचसे खेळाडू जॉबला जातात, व्यवसायामध्ये काही खेळाडू गुंतलेले पाहायला मिळतात. त्या कारणास्तव प्लेइंग 11 देखील पूर्ण होत नाही. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होम ग्राउंडवरती VCC उत्सारकर खेळतो, त्यांच्या 11 देखील पूर्ण नव्हते. त्यानंतर काल आगासन संघ त्यांची स्पर्धा आहे आणि त्यांचा देखील 12चा स्क्वॉड नव्हता, त्यांना देखील पॅनल्टी लागली. आणि आता अंतिम बॉल नयन मैदानाच्या आतमध्ये, शेवटचा चेंडू. 31 बांधल्यात, कितीचं टार्गेट बनेल हे पाहावं लागेल. प्रहार करायचा होता ऑन साईडला, बॉलला खेळून तर काढलंय. एकदा पूर्ण दुसरीसाठी चान्स घेतली. धावा 2 बांधतील का? 2 तर बांधल्यात आणि 2 धावा. अंतिम बॉलवरती 2 धावा बांधल्यात, जणू काय मॅच जिंकली असं सेलिब्रेशन आपल्याला टीम माताडीचा पाहायला मिळतंय, कारण की या चिमुकल्यानं बनवलेल्या 2 धावा महत्वाच्या ठरतील हा आत्मविश्वास त्यांचा पाहायला मिळतोय. पहिलं सत्र या ठिकाणी पूर्ण झालंय. धावा धावपळकावरती 33-34चं मापक आव्हान आहे, परंतु तुर्तास आपण टॉस बॉक्समध्ये टॉस पूर्ण करणार आहोत. पडलेगाव आणि त्यांच्या विरोधात दिवा संघ खेळणार आहे. तर कॅप्टन या सूरज, आपण टॉस तोपर्यंत करून घेऊया.
दिवा आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना आपण टीम पडलेला पाहणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश कृपा दिवा आणि विरोधात पडले संघ. भावेश आणि अक्षय. यस, टॉस आपण करूया. काळूरामजी मुंडे ह्या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभ असे आपण करतोय. अक्षय आणि भावेश एका बाजूला. टॉस केला जाईल. कॉइन स्विंग त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आणि टॉस जिंकलाय तो टीम पडलेगाव. यस, टॉस जिंकला. अभिनंदन आणि मॅच साठी शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला. परंतु ही मॅच जशी सुरू होईल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आपण इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक मित्र विनोद पाटील सरांना. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच साई पाटील सर. स्वागत आहे पुनश्च सगळ्यांचंच. आई गावदेवी, जय गावदेवी क्रिकेट संघ आगासन ब आयोजित गावदेवी चषक 2026 स्पर्धेचा आजचा दुसरा अंतिम दिवस मैदानावरती पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना ठिकाणी सुरू आहे. एका बाजूला दावडी संघ आपण बघताय द ओम साई स्पोर्ट्स दावडी या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतली. त्यांच्या समोर ओम माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी. पण माताडी संघाने या स्पर्धेमधली सगळ्यात कमी धावसंख्या नोंदवलेली आहे, 33 धावा आणि 34 धावांचं एक माफक लक्ष्य पूर्ण करायचं आहे ओम साई स्पोर्ट्स दावडी या संघाला. बघूया या लक्ष्याचा पाठला कशा पद्धतीने हा संघ करतोय. गोलंदाजी काय जबरदस्त झाली आहे. पवन इंद्रजीत, पवनने 2 षटकं हाताळली होती. पवनने केवळ 16 धावा दिल्या. त्यानंतर ऋतिकचं षटक इकॉनॉमिकल राहिलं. दीपकनेही इकॉनॉमिकल बॉलिंग केली. प्रत्येक गोलंदाजाने सिंगल डिजिटमध्येच धावा दिल्या आणि त्याचमुळे आपण बघतायत की माताडीचा डाव हा 33वरती या ठिकाणी थांबवलेला आहे आणि 34 धावांचं लक्ष्य चेस करण्यासाठी ओपनिंग पेर मैदानात दाखल झाली आहे. इंद्रजीत आणि रौनक. चांगली कामगिरी. नव्या दमाचा संघ आहे. यंगस्टरचा भरणा या टीममध्ये आहे आणि या यंगस्टरने इम्प्रेस केले. माताडी आणि दावडीच्या आपण जर दोघांचं कंपॅरिझन केलं तर माताडीकडे दावडीकडे जे खेळाडू आहे त्याच्यापेक्षा जास्त अनुभवी खेळाडू माताडी टीममध्ये आहे. पण हा खेळ अनिश्चिततेने भरलेला मित्रांनो. आताच आपण T20 वर्ल्ड कपमध्ये बघितलं की झिम्बाब्वे या संघाने ऑस्ट्रेलियाला जो धक्का दिला, खरं तर तो फार मोठा धक्का त्या ठिकाणी दिलेला आहे पराभवाचा. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधीही कुणीही कुणाला पराभूत करू शकतो. अनेक उलटफेर आपण बघत असतो क्रिकेटमध्ये. कधीही कुणी कुणाला कमी लेखू नये आणि या खेळामध्ये आपण नेहमीच बघत असतो मोठमोठे उलटफेर, मोठे आपण फेरबदल होताना बघत असतो. बघूया 34चं टार्गेट आहे. 34चं संरक्षण करायचं आहे. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी आपण बघतोय राजेश पाटील, अत्यंत अनुभवी राजेश पाटील तयार. तर फलंदाज या ठिकाणी झालेला बाद. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे मैदानावरती दावडी संघाचा.
तर जयेश मुंडे आपण मैदानावरती जायचे थर्ड अंपायर. जयेश मुंडे, जयेश यदू, कारण राजेश यादीमध्ये नाव आहे राजेशचं, त्याला कंपल्सरी थर्ड अंपायर आहे. तर मैदानावरती जा आपण, कमिटी मेंबरमधून कुणीतरी मैदानावरती जा. तर जयेश आलेले आहेत. बघा जी काही यादी आहे आपल्याकडे 22-23 खेळाडूंची, त्या गोलंदाजांना कंपल्सरी थर्ड अंपायर आहे असोसिएशनने सांगितलेले आणि त्यामुळे तो थर्ड अंपायर मैदानावरती येईल. तर राजेश पहिल्याच बॉलवरती गडी बाद केला, इंद्रजीतला आउट केलं. न्यू बॅटर मैदानावरती तयार. आर्यन 34चं लक्ष जरूर आहे, पण बघूया कशा पद्धतीने या धावसंख्येला चेस करण्याचा प्रयत्न होतोय. पहिल्याच बॉलवरती पहिला गडी बाद झालेला आहे. राजेशने एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे. राजेश तयार. पलावा सिटी इनकडनं पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर दी विकेट. स्लोअर वन चेंडू आपण बघतायत, हलक्या हाताने खेळतायत गलीच्या दिशेने. एक धाव येते, अकाउंट ओपन होते दावडी संघाचा. सिंगलने स्ट्राईक वरती बॅटर त्या ठिकाणी येतोय रौनक, लेफ्ट हँडेड बॅटर. पण बॉलिंग काय जबरदस्त केली आज दावडी संघाने. माताडी संघाला अवघ्या 33 धावसंख्येवरती रोखले. बॅटिंग कार्डमध्ये कुठलाही फलंदाज जास्त काळ स्थिरावला नाही. वेळ जास्त घेऊ नका. बघा 3 वाजायला आलेत. आणखीन आपल्याला इथून आपण बघितलं तर एकूण 8 मॅच टोटल दिवसभरामध्ये कव्हर करायचे आहेत. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट गेला चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. तर दरम्यान व्यासपीठावरती यांचं नुकतंच आगमन झालंय. मुंबई पोलीस क्राईम ब्रांचचे आदरणीय वैभव विधाते साहेब या ठिकाणी आले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना ठाणे शहर प्रमुख आदरणीय श्री प्रसाद वेलार साहेब यांचं आगमन झालंय. या दोन्ही मान्यवरांचं गावदेवी चषक या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सगळेजण सेवेत आहेत आणि आपण नेहमी म्हणतो की माणूस उभा आहे वर्दीतला म्हणूनच सण साजरा होतो गर्दीतला. आणि असे आपले पोलीस मित्र या ठिकाणी आलेले, त्यांचे आपण स्वागत करूया. तर वाईट बॉल, धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे. वाईटच्या आधाराने आपण बघतोय ती म्हणजे 6. विजयासाठी 34. ऑन साइडला गॅप मधून चेंडू निघाला, लॉंग लेग सीमारेषेच्या पार आला हा चौकार. रौनक प्रचंड टॅलेंटेड असा अष्टपैलू खेळाडू रौनक. बघू शकाल लेग स्टंपवरती पिचिंग झाला होता. ऑन साइडला बॉर्डर यांच्या साहाय्याने खेळले आणि आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. किंग मैदान, त्याची खेळपट्टी वेगवान आहे. आउटफील्ड आपण बघितले जरा अत्यंत टणक आहे, मजबूत आहे. हो बॅटची एज पण वॅकन एरियामध्ये चेंडू पडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मागे होते. केवळ 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती म्हणजे 11 धावा. प्रति ओव्हर आपण बघितलं तर विजयासाठी 6.80 ही धावांची आवश्यक गती आहे आणि त्याहीपेक्षा जास्त धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 11 धावा आल्या आहेत. टार्गेट एकूण आपण बघितलं तर 34 धावांचं आहे, म्हणजे अजूनही विजयासाठी 23 धावांची गरज आहे. विजयासाठी 2 सामने जिंकून जय वाघेश्वर क्रिकेट संघ देसाई या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय. ओ स्वीप केलाय, चेंडू आलाय सीमा पार. धावा मिळतील एकूण 4 आणि 4ने धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती 15.
दिवा संघ VIP कक्षामध्ये त्या ठिकाणी तयार आहे आणि बघू शकाल इन ॲक्शनमध्ये दिवाला बघाल त्यांच्या समोर असणार आहे पडले संघ. हर्षलचा संघ एक जबरदस्त संघ यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे. किरोळीच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं काय जबरदस्त कामगिरी राहिली. 2 गाड्या पडले गावामध्ये आल्या, 2 टू व्हीलर. तर धावसंख्या 15 धावफलकावरती आणि बघा तावडीचे खेळाडू एन्जॉय करतायत डगआउटमध्ये, आनंदित आहेत, प्रसन्न मुद्रा आहे. कारण की संघ विजयाच्या दिशेने चालला आहे. तो आनंद प्रत्येकाला असायला हवा, तो अभिमान गावाचा प्रत्येकाला असायला हवा. प्रत्येकाच्या मनात गावाच्या प्रती तो सन्मान असणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही गावासाठी चांगलं क्रिकेट खेळू शकता. हो खोदून काढलाय, फिल्डर आहेत इनफिल्डमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पण वेगाने ही धाव कंप्लीट करतात रौनक. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतोय 16 धावा झालेल्या आहेत. टार्गेट 34 आहे, म्हणजे अजूनही 18 धावांची इथून गरज विजयासाठी. तर बघा त्या ठिकाणी सगळे बसलेले आहेत, अनिकेत तयार आहेत आणि आमचे संकेत जे खरं तर आयुष्याच्या दुसरी इनिंग त्यांनी आता सुरू केलेली आहे, विवाह बंधनात अडकलेले आहेत. आणि एकदा का लग्न झालं की मग सगळं स्वातंत्र्य आपण हरवून बसतो. जो खाए वो पछताए, जो ना खाए वो ललचाए, असं नेहमी म्हटलं जातं, पण गरज आहे ती. तर हर्ष त्या ठिकाणी काहीतरी सांगतायत संकेतला अनिकेतला. तर नो बॉल. कसला नो आहे, फुट फॉल्ट, ओव्हर स्टेपिंग, फिल्डिंग, एक फिल्डर जास्त लावलाय. तामोल तयार, ओव्हर द विकेट. ओ बॅट ए चेंडू फाईन लेगला, एकदम फाईन, दन दन करत निघाला सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. धावसंख्या 21 धावफलकावरती 13ची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा अमोल पाटील. थोडीशी निराशाजनक कामगिरी बॅटिंगमध्ये झाली आणि त्यामुळे संघ थोडासा दबावाखाली आपण बघतोय. बॅकफुटवरती आहे, चांगली कामगिरी दावडी संघाची. ओ शॉट ऑफ लेंथ, खूप अतिरिक्त बाउन्स, 1 फॉर दी ओव्हर असं कॉल करण्यात आलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 21. हो हवे झेल होईल का प्रश्न आहे, नाही झाला झेल. रणजित आले डीप मधून आणि थ्रो खराब आहे. ओहो आणखीन धावा येतील ओ थ्रोच्या रूपाने. तर एकूण धावा कंप्लीट झालेल्या आहेत. किती, 4 का 4. तर धावसंख्या 25, विजयासाठी केवळ 9 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने हळूहळू संघ जात असताना दावडी ओ शॉट ऑफ लेन हा देखील जाईल सीमा पार आणि इथून मात्र इक्वेशन आता केवळ 5 धावांची गरज, 29 झालेले आहेत. तर 3 चौकार यावर मध्ये आलेले आहेत, एक नो बॉल आहे, एकूण 13 धावा आलेले आहेत. महागडे षटक या ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला. पुन्हा एकदा शफल झाले होते, ऑन साईडला खेळायचं होता, संपर्क नाही झाला. या दरम्यान आपण बघता येतात डॉट बॉल, षटक दुसरं संपलंय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 29 झालेली आहे आणि आता 18 चेंडूमध्ये 5ची गरज आहे.
तर हर्षलचा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. हर्षलचा आताच परवाच मला वाटतं बर्थडे होता. हर्षलला पुन्हा एकदा आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. बी लेटेड स्टेटस हे आम्ही ठेवला होता, पण हर्षलकडे तेवढा वेळ नाही आहे. जवळजवळ 4000 5000 नंबर त्याच्याकडे, त्यामुळे सगळ्यांचे स्टेटस बघणं शक्य नसतं. भावेश हे आलेले आहेत, मनीष त्या ठिकाणी आहे, ऋतिक आहेत, दिनेश हार्ड हिटर फलंदाज लोअर ऑर्डरचा तयार आहे. आणि बघा कुशल देखील तयार आहेत आमचे भाचे. बघूया कशी कामगिरी करतायत. सगळी छोटी छोटी मुलं आणलेली आहेत हर्षलने, आणि काय धावतात अड्ड्यामध्ये. 29वा 5ची गरज आहे विजयासाठी. ओ रिवास, काय जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन. धावडीची गाडी निघालेली आहे विजयाच्या दिशेने. या 4 धावा स्कोर लेवल, केवळ एका धावेची गरज. आणि बघा रोशन 11,000ची कॅश सोडली टायगरला 15. आणि अशा प्रकारे सामना संपलेला आहे. आणि ओम साई स्पोर्ट्स धावडीने विजयाचं खातं उघडलंय. वेल प्लेड बॉयज, खूप चांगले खेळले, सामना जिंकलेला आहे. हार्ड लक ओम माताडेश्वर क्रीडा संघ माताडी. आजचा दिवस तुमचा नव्हता, कुठल्याही